कौशल्य विकास चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण HTML5 मधील एलिमेंट्स विषयी माहिती जाणून घेणार आहोत. HTML एलिमेंट्स कशाला म्हणतात ते आता समजून घेऊयात. An HTML element is defined by a start tag, some content and an end tag. The HTML element is everything from the start tag to the end tag. एक स्टार्ट टॅग, काही कंटेंट आणि एक एंड टॅग हे मिळून एक HTML एलिमेंट बनतो. हा H1 चा स्टार्ट टॅग आहे. ह्याच्यामध्ये हेडिंग हे आपण लिहिलेलं आहे. तर हा कंटेंट आहे आणि हा H1 चा एंड टॅग आहे. त्याला आपण H1 एलिमेंट म्हणणार. आता आपण काही उदाहरण बघूया. हा H1 चा स्टार्ट टॅग आहे. हा H1 चा एंड टॅग आहे. ह्याला आपण H1 चा स्टार्ट टॅग म्हणू शकतो किंवा H1 चा ओपनिंग टॅग म्हणू शकतो. तसंच ह्याला आपण H1 चा एंड टॅग म्हणू शकतो किंवा क्लोजिंग टॅग म्हणू शकतो. आपली मर्जी आहे. आपल्याला जे पाहिजे ते आपण म्हणू शकतो. दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. हा H1 चा स्टार्ट टॅग आणि हा H1 चा एंड टॅग आणि ह्याच्यामधील कंटेंट ह्याचा मिळून H1 एलिमेंट बनतो. P चा स्टार्ट टॅग, P चा एंड टॅग आणि त्यामधील कंटेंट मिळून काय होणार? P एलिमेंट होणार. हा BR टॅग आहे. ह्यामध्ये कंटेंट पण नसतो, एंड टॅग पण नसतो. तरी पण आपण ह्याला BR एलिमेंट म्हणतो. हा इमेज टॅगचा स्टार्ट टॅग आहे. इमेज टॅगचा एंड टॅग नसतो. इमेज टॅग मध्ये कंटेंट पण नसतो. तर आपण ह्याला काय बोलणार? इमेज एलिमेंट बोलणार. आता आपण नेस्टेड HTML एलिमेंट्स कशाला म्हणतात समजून घेऊ. HTML elements can be nested. This means that elements can contain other elements. HTML चे एलिमेंट्स नेस्टेड असू शकतात. याचा अर्थ असा आहे की एलिमेंट्स दुसरे एलिमेंट्स कंटेन करू शकतात. आता आपण हे डिटेलमध्ये समजून घेऊ. HTML डॉक्युमेंटचे इथे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे. हा टायटल टॅगचा ओपनिंग टॅग आहे. हा टायटल टॅगचा क्लोजिंग टॅग आहे आणि ह्याच्यामध्ये काही कंटेंट लिहिलेलं आहे. तर ह्याला आपण काय बोलणार? टायटल एलिमेंट बोलणार. हा हेड टॅगचा ओपनिंग टॅग आहे. हा हेड टॅगचा क्लोजिंग टॅग आहे आणि ह्याच्यामध्ये टायटल एलिमेंट आहे. समजलं? हेड टॅगच्या ओपनिंग टॅग पासून हेड टॅगच्या क्लोजिंग टॅग मध्ये जे काय लिहिलेलं आहे सगळ्याला काय आपण म्हणणार? हेड एलिमेंट म्हणणार. हेड एलिमेंट मध्ये टायटल एलिमेंट. तसंच या बॉडी एलिमेंट मध्ये H1 एलिमेंट, P एलिमेंट, इमेज एलिमेंट, BR एलिमेंट असे एलिमेंट आलेले आहेत. आणि ह्या HTML एलिमेंट मध्ये हेड एलिमेंट, बॉडी एलिमेंट आलेले आहेत. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की एलिमेंट्स दुसऱ्या एलिमेंट्सला कंटेन करू शकतात. हेड एलिमेंटनी टायटल एलिमेंटला कंटेन केलेलं आहे. बॉडी एलिमेंटनी H1 एलिमेंट, P एलिमेंट, इमेज एलिमेंट, BR एलिमेंटला कंटेन केलेलं आहे. तर अशा प्रकारे एलिमेंट्स नेस्टेड असू शकतात. जसं ह्या हेड एलिमेंट मध्ये टायटल एलिमेंट आलाय, बॉडी एलिमेंट मध्ये H1 एलिमेंट आहे, P एलिमेंट आहे, इमेज एलिमेंट आहे, BR एलिमेंट आहे. तर अशा प्रकारे HTML एलिमेंट हे नेस्टेड असतात. सर्व HTML डॉक्युमेंट हे नेस्टेड HTML एलिमेंटने बनलेले असतात. लक्षात आलं आता तुमच्या? आता आपण HTML एलिमेंटच्या विषयी माहिती घेऊया. HTML एलिमेंट हा HTML डॉक्युमेंटचं रूट रिप्रेझेंट करत असतो. HTML डॉक्युमेंट मधील डॉक टाइप HTML हा एलिमेंट सोडला
तर बाकी सर्व एलिमेंटचा कंटेनर हा HTML एलिमेंट असतो. जसं आपल्या घरी सर्व मसाले ठेवण्यासाठी एक मसाल्याचा डबा असतो. त्यामध्ये 5-7 छोट्या छोट्या वाट्या असतात. त्या 5-7 छोट्या छोट्या वाट्यात आपण वेगवेगळे मसाले ठेवतो आणि त्या वाट्या आपण ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवतो. हा मसाल्याचा डबा हा वाट्यांचा कंटेनर आहे. तसंच काम ह्या HTML एलिमेंटचं आहे. डॉक टाईप HTML हा एलिमेंट सोडला तर बाकीचे सर्व एलिमेंट्स हे HTML एलिमेंट मध्ये लिहिले जातात. हा सर्व एलिमेंटचा कंटेनर HTML हा एलिमेंट असतो. आता आपण HTML ब्लॉक आणि इनलाइन एलिमेंट्स कशाला म्हणतात ते समजून घेऊया. Every HTML element has a default display value depending on what type of element it is. कोणत्या प्रकारचा एलिमेंट आहे ह्याच्यानुसार प्रत्येक एलिमेंटची एक डिफॉल्ट डिस्प्ले व्हॅल्यू असते. There are two display values, block and inline. ब्लॉक आणि इनलाइन हा दोन डिस्प्ले व्हॅल्यू आहेत. आधी आपण ब्लॉक लेवल एलिमेंट्स कशाला म्हणतात ते समजून घेऊया. A block level element always start on a new line. ब्लॉक लेवल एलिमेंट जो असतो तो नेहमी न्यू लाईन वरती स्टार्ट होतो. A block level element always takes up the full width available. ब्लॉक लेवल एलिमेंट हा नेहमी अवेलेबल असलेली पूर्ण विड्थ घेतो. A block level element has a top and a bottom margin. ब्लॉक लेवल एलिमेंटला टॉप आणि बॉटम मार्जिन असते. ब्लॉक लेवल एलिमेंट बाय डिफॉल्ट नवीन लाईन वर सुरू होतो. बाय डिफॉल्ट जेवढी अवेलेबल विड्थ आहे तेवढी घेतो. ब्लॉक लेवल एलिमेंटला बाय डिफॉल्ट टॉप आणि बॉटम मार्जिन असतो. HTML मधील ब्लॉक लेवल एलिमेंट्स हे आहेत. खूप सारे एलिमेंट्स आहेत जे ब्लॉक एलिमेंट्स आहेत. इनलाइन एलिमेंट्स कशाला म्हणतात ते समजून घेऊया. An inline element does not start on a new line. Inline element by default नवीन लाईन वरती स्टार्ट होत नाही. An inline element only takes up as much width as necessary. इनलाइन लेवल एलिमेंट जेवढी आवश्यक आहे तेवढीच विड्थ घेतात. इनलाइन लेवल एलिमेंट्सना टॉप आणि बॉटम मार्जिन नसतं. हे आहेत इनलाइन एलिमेंट्स. बिग टॅग, बटन टॅग, इटॅलिक टॅग, इमेज टॅग, मॅप टॅग, बरेच सारे आहेत. ब्लॉक एलिमेंट आणि इनलाइन एलिमेंट डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण VS कोड ओपन करूयात. ब्लॉक आणि इनलाइन एलिमेंट्स डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी मी div आणि span ह्या दोन एलिमेंट्सचा यूज करणार आहे. हा divचा ओपनिंग टॅग आहे, हा divचा क्लोजिंग टॅग आहे. आता ह्यामध्ये मी वेलकम लिहीन. मी इथं वेलकम लिहिलं. हा आहे कॉन्टेंट. divचा ओपनिंग टॅग, divचा क्लोजिंग टॅग आणि हा कॉन्टेंट मिळून आपला काय झालेला आहे div एलिमेंट झालेला आहे. हा आहे स्पॅनचा ओपनिंग टॅग, स्पॅनचा क्लोजिंग टॅग. त्यामध्ये मी वेलकम लिहीन. हा आहे स्पॅन एलिमेंट. इथे वेबपेज वरती div एलिमेंट मधलं वेलकम पहिल्या लाईन वर लिहून आलेलं आहे आणि स्पॅन एलिमेंट मधील वेलकम दुसऱ्या लाईन मध्ये लिहून आलेलं आहे. हे बघून आपल्या काहीच लक्षात येत नाहीये की ब्लॉक एलिमेंट कोणता आहे, इनलाइन एलिमेंट कोणता आहे. तर त्यासाठी आपण परत VS कोड मध्ये जाणार आहोत. आता मी स्पॅन एलिमेंट कॉपी करेन. पेस्ट करेन. आता आपण गोलाई वरती जाऊन बघूया. पहिल्या लाईन मध्ये जे वेलकम लिहिलेलं आहे हे div एलिमेंट मध्ये लिहिलेलं आहे.
दुसऱ्या लाईन मधील हे जे वेलकम आहे हे आपण स्पॅन एलिमेंट मध्ये लिहिलेलं होतं. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा आपण स्पॅन एलिमेंट यूज केला तेव्हा त्याच सेम लाईन वरती वेलकम लिहून आलेलं आहे. नवीन लाईन मध्ये लिहिलं गेलेलं नाही, नवीन लाईन वरती ते लिहिलं नाही. त्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की स्पॅन हा इनलाईन एलिमेंट आहे. तर आता परत आपण VS कोड मध्ये जाऊया. आता div एलिमेंट मी कॉपी करेन, पेस्ट करेन. आता गो लाईव्ह वरती क्लिक करूया. हे पहिल्या लाईन मधील वेलकम आहे ते आपण पहिल्या div एलिमेंट मध्ये लिहिलेलं वेलकम आहे. आणि ही दुसऱ्या लाईन मधील वेलकम आहे हे आपण दुसऱ्या div एलिमेंट मध्ये लिहिलेलं वेलकम आहे. तर आता काय लक्षात आलं आपल्याला की हे जे दुसरं वेलकम लिहून आलेलं आहे div एलिमेंट मधलं ते इथे बाजूला लिहून आले का? नाही, ते न्यू लाईनला स्टार्ट झालेलं आहे. पहिल्या वेलकमच्या बाजूला ते लिहून आलेलं नाहीये, ते न्यू लाईनला स्टार्ट झाले. यावरून आपल्याला काय लक्षात येईल की div एलिमेंट हा ब्लॉक एलिमेंट आहे. कारण ब्लॉक एलिमेंट काय करतात? न्यू लाईन वरती स्टार्ट होतात नेहमी. इनलाईन एलिमेंट काय करतात? न्यू लाईन वरती स्टार्ट होत नाही, सेम लाईन वरतीच ते स्टार्ट होतात. तर आता दोन्हीतला फरक तुम्हाला समजलाच असेल. हे बघून पण आपल्याला दोघांनी किती विड्थ ऍक्च्युली घेतलेली आहे ते दिसत नाहीये. तर त्यासाठी आपण CSS चा यूज करणार आहोत. त्यासाठी मी VS कोड मध्ये ओपन करेन आणि आपण CSS यूज करूया. CSS ने आपण स्टाईल देऊया, त्यामुळे आपल्याला समजेल की कोणत्या एलिमेंटने किती विड्थ घेतलेली आहे. CSS आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत. मी div एलिमेंट मध्ये CSS चा यूज करते. आता मी गो लाईव्ह वरती क्लिक करेन. div एलिमेंटने पूर्ण विड्थ घेतलेली आहे. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की div हा ब्लॉक एलिमेंट आहे. ब्लॉक एलिमेंट बाय डिफॉल्ट फुल विड्थ घेतात. आता आपण सर्व एलिमेंट्स मध्ये CSS चा यूज करणार आहोत. त्यासाठी मी कॉपी आणि पेस्ट चा यूज करेन. आता आपण सगळ्या एलिमेंट्स मध्ये CSS चा यूज केलेला आहे. आता आपण गो लाईव्ह वरती क्लिक करूया. कोणत्या एलिमेंटने किती विड्थ घेतलेली आहे हे आता आपल्याला क्लिअर दिसत आहे. आणि स्पॅन एलिमेंट हा बाय डिफॉल्ट सेम लाईन वरती स्टार्ट झालेला आहे. div एलिमेंट मध्ये टॉप मार्जिन आणि बॉटम मार्जिन आहे. आणि स्पॅन एलिमेंट मध्ये टॉप आणि बॉटम मार्जिन अजिबात नाहीये. div एलिमेंटने बाय डिफॉल्ट पूर्ण विड्थ घेतलेली आहे. div एलिमेंट बाय डिफॉल्ट न्यू लाईन वरती स्टार्ट झालेला आहे. div एलिमेंट मध्ये बाय डिफॉल्ट टॉप आणि बॉटम मार्जिन आहे. त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की div हा ब्लॉक एलिमेंट आहे. आणि स्पॅन एलिमेंटने बाय डिफॉल्ट जेवढी आवश्यक आहे तेवढीच विड्थ घेतलेली आहे. त्याचबरोबर स्पॅन एलिमेंट सेम लाईन वरती स्टार्ट झालेला आहे. स्पॅन एलिमेंटला टॉप आणि बॉटम मार्जिन नाहीये. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की स्पॅन हा इनलाईन एलिमेंट आहे. आता आपल्याला ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट मधील फरक समजला असेल. ब्लॉक आणि इनलाईन एलिमेंट समजण्यासाठी आपण div आणि स्पॅन ह्या दोन एलिमेंटचं उदाहरण बघितलं. div एलिमेंट आणि स्पॅन एलिमेंट ह्याचं उदाहरण बघून आपण ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट कशाला म्हणतात हे समजून घेतलं. HTML मधील प्रत्येक एलिमेंट हा एकतर ब्लॉक एलिमेंट असेल
नाहीतर इनलाईन एलिमेंट असेल, हे लक्षात ठेवा. ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट ह्यामधील फरक आता तुमच्या लक्षात आला असेल. वेब पेज स्ट्रक्चर करण्यासाठी डिव एलिमेंट आणि स्पॅन एलिमेंट खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच आपण डिव टॅग आणि स्पॅन टॅग विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. HTML मधील टॅग्स कीवर्ड सारखं काम करतात. HTML मधील प्रत्येक टॅग युनिक असतो, हे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण HTML डॉक्युमेंटमध्ये डिव टॅग आणि स्पॅन टॅगचा यूज कशासाठी करतात ते समजून घेऊया. The div tag defines a division or a section in an HTML document. Div tag HTML डॉक्युमेंट मधील सेक्शन किंवा डिव्हिजन डिफाइन करतो. Div tag HTML डॉक्युमेंट मधील डिव्हिजन किंवा सेक्शन डिफाइन करतो. The div tag is used as a container for HTML elements, which is then styled with CSS or manipulated with JavaScript. HTML एलिमेंटचा कंटेनर म्हणून div टॅगचा यूज केला जातो. div टॅग हा HTML मधील एलिमेंटचा कंटेनर असतो. div टॅगला CSS चा यूज करून स्टाईल करता येते, तसंच जावास्क्रिप्टचा यूज करून मॅनिप्युलेट करता येतो. The div tag is easily styled by using the class or ID attribute. Any sort of content can be put inside the div tag. div tagला स्टाईल करण्यासाठी क्लास किंवा ID ॲट्रिब्यूटचा यूज करतात. div टॅगमध्ये कोणताही कॉन्टेंट आपण इनपुट करू शकतो. div टॅग कशाला म्हणतात हे आता आपल्याला समजलं. आता स्पॅन टॅग कशाला म्हणतात हे समजून घेऊया. The span tag is an inline container used to mark up a part of a text or a part of a document. Span tag हा inline container आहे. Span tag चा यूज inline container बनवण्यासाठी केला जातो. Span tag is easily styled by CSS or manipulated with JavaScript using the class or ID attribute. स्पॅन टॅगला CSS चा यूज करून स्टाईल करता येते, तसंच जावास्क्रिप्टचा यूज करून मॅनिप्युलेट करता येतो. The span tag is much like as a div element, but div is a block level element and span is an inline element. स्पॅन टॅग हा पण div एलिमेंट सारखाच असतो, पण div हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे आणि स्पॅन हा इनलाईन एलिमेंट आहे. बाय डिफॉल्ट दोघांची डिस्प्ले व्हॅल्यू कशी वेगळी असते हे आता आपण समजूनच घेतले होतं. जसं आपल्याला पाहिजे तसं आपण वेबसाईट डिझाईन करत असतो. तर ह्यासाठी आपल्याला हे जे बॉक्स दिसत आहेत, हा सेक्शनचा बॉक्स आहे, हा नावबारचा बॉक्स आहे, हा हिडरचा बॉक्स आहे, हा साईड बारचा बॉक्स आहे. हा जो बॉक्स आहे हा डिव टॅग आहे. डिव टॅगचा यूज करून हा बॉक्स क्रिएट केलेला आहे. तर हा कंटेनर आहे, हा डिव कंटेनर आहे, हा पण डिव कंटेनर आहे, हा पण डिव कंटेनर आहे. हे सगळे डिव कंटेनर आहेत. त्यामध्ये हिडर, नाव, सेक्शन, आर्टिकल, साईड बार, फुटर असे आपण वेगवेगळे सेक्शन बनवलेले आहेत. डिव टॅग म्हणजे डिव्हिजन टॅग. डिव टॅग हा डिव्हिजन किंवा सेक्शन डिफाइन करतो. हे हिडर डिव्हिजन आहे, हे नावबार डिव्हिजन आहे, हे सेक्शन डिव्हिजन आहे, हे आर्टिकल डिव्हिजन आहे, हे साईडबार डिव्हिजन आहे, हे फुटर डिव्हिजन आहे. हे आपल्याला डिव टॅगमुळे डिफाइन झालेलं आहे. डिव टॅग म्हणजे डिव्हिजन टॅग. डिव टॅग हा डिव्हिजन किंवा सेक्शन डिफाइन करतो. डिव टॅग वेब पेजमधील कॉन्टेंटचं डिव्हिजन करण्यासाठी यूज करतात. म्हणजे वेब पेजमध्ये जो कॉन्टेंट आहे त्याला प्रत्येक डिव्हिजनमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये सेपरेट केलं जातं. जसं हिडरचा कॉन्टेंट वेगळा असणार आहे, नावबारचा कॉन्टेंट वेगळा असणार आहे, सेक्शनचा कॉन्टेंट वेगळा असणार आहे, आर्टिकलचा कॉन्टेंट वेगळा असणार आहे,
साईड बारमध्ये वेगळा कॉन्टेंट असणार, फुटरमध्ये वेगळा कॉन्टेंट असणार. तर हे सगळं वेब पेजचं स्ट्रक्चर करण्यासाठी आपण डिव टॅगचा यूज करतो. डिव टॅग हा आपल्या वेब पेजमधील डाटा सेपरेट आउट करण्यासाठी मदत करतो. डिव टॅग हा वेब डेव्हलपमेंटमधला मोस्ट युजेबल टॅग आहे. आपण वेब पेजमध्ये पर्टिक्युलर डाटाचं पर्टिक्युलर सेक्शन डिव टॅगचा यूज करून करू शकतो. नेमका डिव टॅगचा यूज आपण कसा करतो हे आता हे उदाहरण बघितलं तुमच्या लक्षात येईल. हे आपल्या HTML डॉक्युमेंट आहे. आधी आपण एकदा गो लाईव्ह वरती जाऊन बघूयात. मी इथे नावबार क्रिएट केलेला आहे आणि इथे क्राउझलचा यूज केलेला आहे. हे आपला वेब पेज आहे. ह्यामध्ये हा नावबार आहे. तसंच इथे फुटर असतो. इथे वेगवेगळे सेक्शन आपण बनवू शकतो. इथे साईड बार बनवू शकतो. इथे आर्टिकलचं सेक्शन बनवू शकतो. आपली मर्जी आहे, आपली वेबसाईट आपण जशी पाहिजे तशी आपण क्रिएट करू शकतो. आणि ते करण्यासाठी डिव टॅगचा कसा यूज केला जातो हे मी तुम्हाला आता सांगेन. आता फक्त आपण इथे नावबारच केलेला आहे क्रिएट. इथे कॅरसेलचा यूज केलेला आहे. तर VS कोडमध्ये जाऊन आपण HTML डॉक्युमेंट बघूया. हे आपलं HTMLचं डॉक्युमेंट आहे. तर तुम्ही जरा पण कन्फ्यूज होऊ नका की आधी आपण म्हटलं होतं की HTML डॉक्युमेंटमध्ये HTML हा टॅग हा पूर्ण एलिमेंटचा कंटेनर असतो. तर हे राईट आहे. हा HTML डॉक्युमेंटमध्ये HTML टॅग हा HTML डॉक्युमेंटमधील सर्व एलिमेंटचा कंटेनर आहे. हे राईट आहे. HTML मध्ये नेस्टेड एलिमेंट्स असतात. तर एक एलिमेंटमध्ये दुसरा एलिमेंट HTML मध्ये यूज केला जातो. जसं मी आधी सांगितलं होतं की HTML डॉक्युमेंटमध्ये डॉकटाईप HTML हा एलिमेंट सोडला तर HTML टॅगमध्ये HTML डॉक्युमेंटमधील सर्व एलिमेंटचा समावेश केलेला असतो. तर हा HTMLचा क्लोजिंग टॅग आहे आणि हा HTMLचा ओपनिंग टॅग आहे. तर पूर्ण HTML डॉक्युमेंटचं कोडिंग हे आपण हा HTML टॅगमध्ये करतो. HTML डॉक्युमेंटचा कंटेनर हा HTML टॅग आहे. तसंच आपण जेव्हा डिव टॅगमध्ये सेक्शननुसार विभाजन करत असतो तेव्हा आपण सेक्शननुसार आवश्यक असणाऱ्या एलिमेंटचा समावेश त्या डिव टॅगमध्ये करतो. डिव टॅग हा HTML डॉक्युमेंटचा कंटेनर नाही आहे. डिव टॅग हा वेबपेजमधील वेगवेगळ्या सेक्शनचा कंटेनर असतो, हे लक्षात ठेवा. जसा हा नावबारचा सेक्शन आहे तर ह्यामध्ये नावबारच्या स्टार्टपासून नावबारच्या एंडपर्यंत इथे आपण एक डिवचा यूज केलेला आहे. नावबारच्या सेक्शनमध्ये इथे आपण डिव कंटेनर यूज केलेला आहे. हा ओपनिंग टॅग आहे डिवचा आणि हा क्लोजिंग टॅग आहे डिवचा. आता हे नावबारचं सेक्शन आहे. ह्या नावबारच्या सेक्शननुसार आपल्याला जेवढे एलिमेंट आवश्यक आहेत तेवढ्या सगळ्या एलिमेंटचा आपण इथे यूज केलेला आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की डिव टॅग हा वेबपेजमधील वेगवेगळ्या सेक्शनचा कंटेनर असतो आणि HTML टॅग हा HTML डॉक्युमेंटमधील डॉकटाईप HTML हा एलिमेंट सोडला तर बाकीच्या सर्व एलिमेंटचा कंटेनर असतो. हा डिव टॅगचा ओपनिंग टॅग आहे आणि हा डिव टॅगचा क्लोजिंग टॅग आहे. त्यात इथे बघा आपण वेबसाईटवरती जाऊन बघितलं की आपल्या लक्षात येईल. ह्या नावबारमध्ये आपण सर्च बटन यूज केलेलं आहे, होम आहे, लिंक आहे, ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, डिसेबल्ड आहे. तर हे सगळं आपण जे काय आहे हे डिव कंटेनरमध्ये लिहिलेलं आहे. इथे हा नावबारचा कंटेनर तयार करण्यासाठी आपण डिव टॅगचा यूज केलेला आहे आणि यामुळं काय झालेलं आहे, नावबारमधील कॉन्टेंट वेगळा सेपरेट झालेला आहे. जेव्हा आपण क्राउझलमध्ये बघू, इथे क्राउझलचे आपण कोडिंग बघू तर हा क्राउझलचं कंटेंट वेगळा राहणार आपला. इथे नावबार संपला, इथे क्राउझल चालू झाला. क्राउझलसाठी पण आपण डिव टॅगचा यूज केलेला आहे. हा डिवचा ओपनिंग टॅग आणि हा डिवचा क्लोजिंग टॅग.
क्राउसेलसाठी पण आपण डिवचा यूज केलेला आहे. तर हा डिवचा ओपनिंग टॅग आहे आणि इथे डिवचा क्लोजिंग टॅग आहे. तर डिव एलिमेंट मध्ये आपण बटन एलिमेंट, इमेज एलिमेंट, H5 एलिमेंट, P एलिमेंट असे एलिमेंट वेगवेगळे यूज करतो. HTML मधील एलिमेंटचा कंटेनर म्हणून डिव टॅगचा यूज केला जातो. जेव्हा आपण वेब पेजचं स्ट्रक्चर करतो तेव्हा वेगवेगळे असे बॉक्स बनवण्यासाठी, वेगवेगळे कंटेनर बनवण्यासाठी डिव टॅग वापरला जातो. हा नावबारचा कंटेनर आहे, ह्यासाठी आपण डिव टॅगचा यूज केला. हा क्राउसेल आहे, ह्याच्यासाठी पण आपण डिव टॅगचा यूज केला. इथे आपण फुटर बनवणार तर त्यासाठी पण आपण डिव टॅगचा ॲज अ कंटेनर यूज करणार. डिव टॅग सारखंच काम स्पॅन टॅग करतो, पण तो इनलाईन एलिमेंट आहे. हे बघा, इथे आपण इनलाईन यूज केलेला आहे स्पॅन टॅगचा. जेव्हा आपण वेबसाईट बनवतो तेव्हा आपण डिव टॅग आणि स्पॅन टॅगचा यूज वेब पेज स्ट्रक्चरिंगसाठी करतो. आता आपण HTML सिमॅन्टिक एलिमेंट्स कशाला म्हणतात ते समजून घेऊया. A semantic element clearly describes its meaning to both the browser and the developer. सिमॅन्टिक एलिमेंटच्या नावावरूनच ब्राउझरला आणि डेव्हलपरला त्या एलिमेंटमध्ये कोणता कॉन्टेंट आहे हे समजतो. एवढं मिनिंगफुल सिमॅन्टिक एलिमेंटचं नाव असतं. हा आर्टिकल एलिमेंट आहे. जेव्हा आपण आर्टिकल एलिमेंट हे नाव वाचतो तेव्हा आपल्या लगेच लक्षात येतं की ह्या एलिमेंटमध्ये आर्टिकल लिहिलेलं असेल. हा नाव एलिमेंट आहे. हा एलिमेंट बघितल्यावरती आपल्या लगेच लक्षात येणार की ह्यामध्ये नावबारचा कॉन्टेंट असणार आहे. हा फुटर एलिमेंट आहे. हा फुटर एलिमेंट बघितल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येणार की ह्या एलिमेंटमध्ये फुटरचा कॉन्टेंट असणार आहे. तर हे सर्व सिमॅन्टिक एलिमेंट आहे. आता आपण HTML मधील नॉन सिमॅन्टिक एलिमेंटच्या विषयी माहिती घेऊया. टेल्स नथिंग अबाउट इट्स कॉन्टेंट. नॉन सिमॅन्टिक एलिमेंट्स त्याच्यामधील कॉन्टेंट विषयी क्लिअर सांगत नाहीत आपल्याला. डिव आणि स्पॅन हे नॉन सिमॅन्टिक एलिमेंट्स आहेत. HTML4 मध्ये वेब पेज स्ट्रक्चर करण्यासाठी डिव एलिमेंटचा यूज केला जायचा. डिव टॅग मध्ये आपण ID, क्लास ह्या ॲट्रिब्यूटचा यूज करून सेक्शनला नावं देतो, वेगवेगळ्या सेक्शनची नावं देतो. मग आपल्या लक्षात येते की हा कोणता सेक्शन आहे. जसं डिव मध्ये ID लिहून मी इथे हे नाव दिलं तेव्हा आता आपल्या लक्षात येणार की हा नावबारचा सेक्शन आहे, हा साईड बारचा सेक्शन आहे, हा आर्टिकलचा सेक्शन आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला जोपर्यंत पूर्ण आपण कोड वाचत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. समजा मला साईड बार सेक्शन बनवायचं आहे, त्यासाठी मी आधी डिव लिहिणार, मग त्यामध्ये ID लिहिणार, मग त्यामध्ये त्याची व्हॅल्यू लिहिणार साईड बार असं. तर एवढं सगळं मला करावं लागायचं. जेवढे मी सेक्शन बनवेल तेवढ्या वेळेस मला ID, क्लास लिहून त्याचं नावं लिहावी लागायची. तर हे कधी करावं लागायचं? जेव्हा आपण HTML4 चा यूज करत होतो तेव्हा. आता HTML5 आलेला आहे. HTMLच्या न्यू व्हर्जनमध्ये HTMLने सिमॅन्टिक एलिमेंट ॲड केले आहेत. आता आपल्याला वेब पेज स्ट्रक्चर करण्यासाठी डिव टॅगचा प्रत्येक वेळी यूज करण्याची गरज नाहीये. प्रत्येक वेळी डिव मध्ये ID किंवा क्लास ॲट्रिब्यूटचा यूज करून प्रत्येक सेक्शनचं नाव लिहायला लागत नाही आता डेव्हलपरना. सिमॅन्टिक एलिमेंट यूज केला की डेव्हलपरचं काम पटकन होतं. त्याचप्रमाणे ब्राउझरला पण डिव टॅगमध्ये यूज केलेली ID किंवा क्लास ॲट्रिब्यूटचं नाव वाचण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाहीये. सिमॅन्टिक एलिमेंटच्या नावावरूनच ब्राउझरला आणि डेव्हलपरला त्या एलिमेंटमध्ये कोणता कॉन्टेंट आहे हे समजतं. एवढं मिनिंगफुल सिमॅन्टिक एलिमेंटचं नाव असतं. म्हणूनच आता सर्वजण सिमॅन्टिक एलिमेंटचा यूज करतात. याचा अर्थ असा नाही की डिव एलिमेंट आपण यूज करणार नाही. डिव एलिमेंट पण यूज करतात, पण सिमॅन्टिक एलिमेंटचा यूज करणं जास्त फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे आज आपण एलिमेंट विषयी माहिती जाणून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण HTML5 विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अपडेटेड राहा, यशस्वी व्हा.